फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सारथी उपकेंद्रातील विविध इमारतींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मार्चमध्ये होणार लोकार्पण. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सारथी उपकेंद्राच्या भव्य इमारतीच्या कामांची केली पाहणी. मराठा, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात कोल्हापूरमध्ये सारथी संस्थेचे पहिले उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेंद्राच्या भव्य इमारतीचे लोकार्पण मार्च 2026 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असून हे काम जलद गतीने व दर्जेदार करा असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. कोल्हापूरमधील राजाराम महाविद्यालय परिसरामध्ये सारथी उपकेंद्राची इमारत उभारण्यात येत आहे. या परिसरात सारथी संस्थेची कार्यालयीन इमारत, संग्रहालय व अभ्यासिका, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह व भोजनगृह अशा इमारती उभारण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथीच्या नवीन बांधकाम होत असलेल्या इमारतीची पाहणी पालकमंत्री श्री आंबेडकर यांनी केली. यावेळी सारथीच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, उपअभियंता महेश कांजर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे तसेच अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मराठा, कुणबी मराठा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कौशल्यविषयक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, यासाठी विद्यावेतन, त्याचबरोबर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती, राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना अशा योजना सारथी उपकेंद्रामार्फत राबवण्यात येतात. या सर्व योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सुमारे 86 कोटींचा निधी सन 2024-25 मध्ये खर्च करण्यात आली असल्याची माहिती सारथी संस्थेच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी या परिसरात सुरू असलेल्या विविध इमारतीच्या कामाच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणातून दिली. तसेच या सर्व इमारतीचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी उपसंपादक पांडुरंग पोवार. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सारथीची निर्मिती झाली आणि सारथीच्या निर्मितीनंतर ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या त्यातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मराठा समाजातल्या सर्व मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी वसतिगृह चालू करणं. याच वसतिगृहांची सुरुवात कोल्हापूरमध्ये होते की ज्याच्यामध्ये 500 मुलांसाठी आणि 500 मुलींच्यासाठी अत्यंत भव्य आणि प्रशस्त अशा पद्धतीच्या सर्व सुविधांनी युक्त अशा पद्धतीच्या कामाची सुरुवात झालेली आहे. मार्च 2026 पर्यंत या संपूर्ण कामाची लोकार्पणापर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचा विश्वास आजच्या या भेटीच्या निमित्तानं आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला दिला. खरं तर मराठा समाजातल्या मुलांच्यासाठी वसतिगृह आणि तीही एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूरसारख्या शहरामध्ये होत आहेत हे संपूर्ण मराठा समाजातल्या लोकांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, दर्जेदार व्हावं आणि या माध्यमातून संपूर्ण नवीन पिढीतल्या मुलांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या शैक्षणिक सुविधांबरोबर वाचनालय म्हणजे लायब्ररी असेल, सर्व प्रकारच्या इथं असणाऱ्या आमच्या शाहू महाराजांच्या संपूर्ण स्मृती ग्रंथापासून ते सर्वच्या सर्व ग्रंथालयाची एकूण सगळी उपलब्धता असेल आणि त्याचबरोबर सर्व शैक्षणिक सुविधांबरोबर राहण्याची सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.